नमस्कार मंडळी, आज आपण कोल्हापूरपासून 18 किलोमीटर दूर भैरेश्वर मंदिर पाहणार आहोत. हे श्रीकृष्णाचे मंदिर जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचे आहे आणि येथे संपूर्ण गोल तळे आहे आणि त्या तळ्यात हे मंदिर आहे. हे बांधकाम नंतर केलेले आहे. त्याच्यावर जो पूल आहे तो सुद्धा नंतर तयार केलेला आहे. तर त्याच्या अगोदर येथे लोक पोहत जात देवाला जात होते श्रीकृष्णाला भेटण्यासाठी. त्याच्यानंतर इथं लाकडी पूल बांधण्यात आला. त्या देवाची यात्रा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी असते. खूप मोठी यात्रा होते श्रीकृष्णाची. तर ही मूर्ती पाहण्यासाठी बरेच लोक येथे गर्दी करतात. सोमवारी जास्त गर्दी होते. तर हे मंदिर शेषनारायण म्हणजे श्रीकृष्णाची झोपलेली मूर्ती आहे. त्याच्या शेजारी विरगळ आहेत. ही विष्णूची मूर्ती आहे, त्याला चेहरा नाही आहे. ही पण 5000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. इथे श्रीकृष्ण आहे. हा पण जरासा थोडासा त्याचा भाग तुटलेला आहे. तर हे छोटे विरगळ पण छान आहेत. जे सती जात होते त्यांची प्रतिमा ठेवण्यासाठी ही विरगळ असायचे. घोड्यावर बसलेले देव, पाया पडतेले 2 जोडी, असं हात, हे सतीचं जे आहे प्रतीक, त्यासाठी ते विरगळ केले जात होते. तर श्रीकृष्णाची इतकी सुंदर मूर्ती आत आहे की बघितली की मनाला भावते. समोर गणपती आहे, त्याच्यानंतर आत श्रीकृष्णाची सुंदर अगदी रेखीव मूर्ती 5000 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. इतकी सुंदर आहे की मनाला खूप भावते आणि इथे रोज अशी पूजा अर्चा केली जाते. हे नंतर ठेवलेल्या श्रीकृष्णाची छोटी मूर्ती आहे. ही पण नंतर ठेवलेली मूर्ती आहे शेषनारायणाची. परत इथे पादुकासुद्धा नंतर ठेवलेल्या आहेत. आणि ह्या मूर्तीच्या बाजूला बरेच देवदेवता बसलेले आहेत. बेंबीमध्ये सुद्धा देवी बसलेले आहेत. तर असे सुंदर दृश्य पाहण्यासाठी या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर ह्याचे वर्णन या भटजींनी सुद्धा केलेले आहे. एक छोटाच मुलगा आहे पण तो खूप सुंदररित्या सांगतोय की यात कोणकोणते देव ह्या विष्णूच्या, श्रीकृष्णाच्या, वराह, त्याच्यानंतर इथे नरसिंह, सरस्वती, वामन, परशुराम, राम, बाणावतार, कृष्ण, कल्की आणि बौद्ध. हे पायापाशी ते लक्ष्मी माता आहेत. पाय दाबतात विष्णूंचा. कुठे इथं इकडे पुढा करून तिथं लक्ष्मी माता पाय चेपाल. खाली गरुड देव आहे तिथं. गरुड देव ही विष्णूंची मूर्ती. विष्णूचे बेबीतून प्रकट झालेले ब्रह्मदेव, विष्णू आणि महिषी ते पिंड आहे छोटी. तिथं वस्त्र ते घातले त्यामुळे ते दिसणार नाही. कुठं पिंड आहे? इथे इथं छोटी आहे. ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश. शेषनाग इथं. नाकाचा जो पुढचा तुम्हाला भाग दिसतो शेषनाग. तिथं काय आहे? तिथं. आणि इथे बोट कट झाले. उजव्या पाहिजे. नाकाचा पण कट झालाय काय? ते कट झाले. दुसरं बसवलं. तिथं परीस होता. जर त्याला लोखंड जर स्पर्श झाला तर ते पायाजवळच पण हे झाले. हे बोट कट झाले. मग ती परीस कुठं आहे? तेच सांगतो. पूर्वी लोहार म्हणून एक पुजारी होता. ते रोज पूजा अर्चा करायला यायचा. असंच एक दिवस आल्यानंतर त्याच्या हातात लोखंडाची अंगठी होती. लोखंडाच्या अंगठीचा इथं स्पर्श झाला पायाला. ती अंगठी सोने झाली. ते लक्षात आलं की तिथं परीस आहे. ते रोज येतात लोखंड घेऊन यायचा. सोनं करून घेऊन जायचं. नंतर त्याला अशी हवा आली की ते परीस काढूनच न्यायचा. असं छन्नीने गणे काढताना ही बोट पाचीच्या बोट उडून तळ्यात पडली. तेव्हा 5 बोटी म्हणजे अंगठ्याला परीस होता. नाकाच्या पुढच्या भागावर नाक पण कट करताना ते उडून तळ्यात पडले. विष्णू स्वतः इथून जाताना त्यांचा रथ जे असते की नाही, रथ समोर अडकलेला. अडकल्यानंतर आपली विश्रांती घेतली विष्णूंनी. इथं
इथं आता मंदिराचं काम चालू आहे, त्यासाठी पाणी कमी केले. कायम 12 महिने कंटिन्यू पाणी असते. आता ज्यावेळी काम चालू केले त्यावेळी खाली छोटी नाणी खांब 2 सापडल्यात पूर्वीचे. ते कुठं आहेत? ते आहेत की तिथे पुरातन खात्यातल्या लोकांनी तिने सांगितले खाली मंदिर किंवा गाभारा निधी झालाय 4,28,00,000 मंजूर. छान आहे मंदिर, सुंदर आहे. फार पुरातन मंदिर असेल. पांडवगणी म्हणजे जवळजवळ 5,000 वर्षापूर्वी. 5,000 वर्षापूर्वी. तरी पण मूर्ती छान. शाळीग्राम दगड मध्ये मूर्तीला अजून वज्रलेप करायला नाही, काय नाही, ओरिजिनल आहे तशी मूर्ती. ही पण विष्णूंची मूर्ती. ही हनुमंताची. इथे गणपतीचे. कुठे गणपती? छोटासा गणपती. ही कुठली काय आपल्याला ओळखतच नाही. फार पूर्वीचे. आणि या पादुका अगोदर पासूनच आहेत? नाही, नंतर केलेल्या. नंतर केलेले. या फरशा वगैरे नंतर डेव्हलप केलेल्या. पण मूर्ती फार पूर्वीची, 5,000 वर्षापूर्वी. छान मूर्ती. या दुर्मिळ वास्तुकलेचे दृश्य पाहण्यासाठी या बहिरेश्वर गावी, जे कोल्हापूरपासून 18 किलोमीटर दूर असणाऱ्या गावी भेट द्या. आडव्या श्रीकृष्ण मंदिराला नक्की भेट द्या आणि या सुंदर पांडवकालीन काळ्या पाषाणातील शाळीग्राम दगडातील मूर्तीचे दुर्लभ दर्शन घ्या. आणि येथे जे तळे आहे त्याचे सुद्धा सुंदर दृश्य पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.